सकाळी झोपीतून उठत नाही तर वावरात गेलो होतो, कारण की आपल्या गावाच्या शेजारच्या वावरात पडणार होती रात्री माती. आता माती तर पडली बरं का, पण ती सगळी गावाच्या वाफेतच काढून दिली बाबा त्या माणसांनी. आता काय सगळ्या गावाचं वाफाचं वाटोळ झालंय. तर रामकृष्णारी मंडळी, सकाळी इतकी जबरदस्त थंडी होती की बाबा शेळ्या सुद्धा गेटच्या बाहेर येत नव्हत्या, तिथंच उभा राहिल्या होत्या. बळच त्यांना बाहेर काढलं बाबा, काय घाण करून टाकली बाबा, ही सगळी साफ करावं लागेल आता. करडं सोडले बाबा. मला पहिलं म्हणले की बाबा पहिले त्या राजहंसला काहीतरी खायला आणून दे, मग त्यांना चपात्या आणून दिल्या, कारण की त्यांना सकाळ सकाळ नाही दिलं. भाऊ इतका कल्ला करतात, पार डोकं उठून टाकतात माणसाचं. आता ते रात्रभर उपाशी असतात, त्याच्यामुळे त्यांना लई भूक लागलेली असते. आता ही जी माका दिसते ना तुम्हाला, 2 दिवसापूर्वी मी भिजू घातली होती बरं का, कारण की मला आहे ना ते हायड्रॉलिक का काही म्हणतात ना, ते हायड्रोफ्लोबिक ते करायचं होतं, पण बाबाला घ्यायचं होतं पाणी भरून. त्याच्यामुळे मोटर चालू केली. तर इकडे बघतोय काल जे आपण लसणाचा वाफा केला होता ना, तिथं मी ट्रॅक्टर मारलं होतं, ते एवढं जोरात मारलं की पाईपलाईनच फुटली. मग ते मकाचं राहिलं बाजूला, ही पाईपलाईनच करत बसलो आम्ही. मग नंतर शेळ्यांना खायला टाकलं, कारण की ती पाईपलाईन करताना होणार होतं उशिरानं. आम्ही तसेच दाऱ्याला जाणार होतो. मग बाबाला दाऱ्याला सोडलं आणि मी ना इकडे सोलर पुशीत होतो, कारण की इतकी धूळ चढली होती ना बाबा, त्याच्यावर पावरच भेटत नव्हतं मोटरला. मोटर कमीच पाणी मारित होती. आता मी धुता मला बारीक बारीक असा शॉक बसत होता. माझ्याकडून चुकी झाली की मी चालू याच्यात धुतलं बरं का. तुम्ही जर धुता असले सोलरला तर ना 6 नंतर किंवा सकाळी 6च्या आतच धुवून काढा त्याला, कारण की लई असा बारीक शॉक मारित होती.